हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हवा तसा लीड न मिळाल्यास निधीची तक्रार करू नका। 4 जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेऊन बसणार। सिंधुदुर्गातील मेळाव्यामध्ये नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम। महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांचा फोटो। पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या बॅनर्सवर राज ठाकरेंचे फोटो झळकायला सुरुवात। मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये 17 मे रोजी महायुतीची प्रचार सभा। सूत्रांची माहिती। शरद पवारांकडून आधीही एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न। प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर भुजबळांचाही दावा। 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा। भुजबळांकडून आठवण। अजित पवार गटाची आज मुंबईत महत्वाची बैठक। नाशिकच्या जागेवरचा तिढा सुटण्याची शक्यता। नाशिकच्या अजय बोरस्त्यांना मुख्यमंत्री शिंदेंकडून बोलावणं। बोरस्ते मुंबईकडे रवाना। नाशिकसाठी बोरस्तेंच्या नावाची मागील 4 दिवसांपासून चर्चा। वर्षा गायकवाड आज दिल्लीला जाण्याची शक्यता। मुंबईतील जागावाटपावरून नाराज वर्षा गायकवाड काँग्रेस हायकमांडला भेटणार। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर। भारती कांबळे यांच्या प्रचारासाठी ठाकरेंची पालघरमध्ये जाहीर सभा। ठाकरे अमित शहांच्या टीकेला उत्तर देणार। रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यामधील वाद पेटण्याची शक्यता। माध्यमांसमोर मी सांगणार। सदानंद कदम यांचा पत्रक काढून रामदास कदमांना इशारा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमध्ये उमेदवाराची घोषणा। राजू शेट्टी यांच्याकडून सांगलीमध्ये महेश खराडेंना उमेदवारी। पंतप्रधान मोदींनंतर अमित शहांकडूनही नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर पवार गटाचाही नकली राष्ट्रवादी असा उल्लेख। धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजप सदस्यत्वाचा राजीनामा। 14 एप्रिलला पवार गटात प्रवेश करणार। धैर्यशील मोहिते पाटील पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार। तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात। 22 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार। तर महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान। शाहू महाराज छत्रपतींचे थेट वारसदार नसल्याच्या वक्तव्यावर संजय मंडलिक ठाम। माफी मागणार नाही संजय मंडलिकांचं वक्तव्य। तर मंडलिकांचा बोलविता धनी कोण? सतेज पाटलांचा सवाल। इगतपुरीतील कातुरवाडी वाघाचा झाप, मेंढाळ झाप या वस्तींमध्ये एप्रिल महिन्यामध्येच भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी निसरड्या पायवटेनं दरीत उतरून करावी लागते पायपीट। आज आणि उद्या खारघर, तळोजा आणि उल्वे नोडमध्ये पाणीपुरवठा बंद। हेटवणे धरणाच्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय। नागरिकांना पाणी। बुलढाणा, पंढरपूर, नागपूर आणि बीडसह जालन्यामधील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट। बीडमध्ये अनेक नद्यांना पूर। भाजीपाल्यासह शेती पिकांचं मोठं नुकसान। 3 दिवस पुण्यासह राज्यामध्ये पावसाचा अंदाज। अकोला, यवतमाळ, बुलढाण्यासह वाशिमला मुसळधारेचा, तर गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला गारपिटीचा इशारा। सूर्यकुमार यादव, ईशान किशनची वादळी खेळी। मुंबईचा बंगळुरूवर 7 गडी राखून दणदणीत विजय। तर आरसीबीच्या हंगामातील सलग 4था पराभव। जसप्रीत बुमराह विजयाचा शिल्पकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।